नमस्कार. इंडिया आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये एक खूप दिवसांच्यापासून एक टॅक्स या नावाने खूप वाद चालू होता, परंतु हा वाद आता थोडासा थांबलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी जो आपल्या देशावरती कर लावलेला होता 50% कर, 50% तसेच 25% कर हा माफ केलेला आहे. खूप आनंदाची लाट संबंध भारतामध्ये पसरलेले आहे, तसेच जगामध्ये सुद्धा पसरलेले आहे. कारण पण तसंच आहे. तुम्ही बघितलं आता 500 अरब डॉलर एवढी मोठी ट्रेडची डील झालेली आहे आणि ही डील एवढी मोठी होते या दोन्ही देशांमध्ये. खूप आनंद आहे सगळ्या भारताला. एक मोदींनी दाखवून दिले की ते काही चीज आहेत. जो प्रत्येक देशांवरती कर लावलेला होता, नरेंद्र मोदी आपल्या भारताचे पंतप्रधान यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत करार केला आणि अमेरिकेने जे आपल्या देशावरती जे कर लावलेले होते ते काढलेले आहे. आणि ते कर जो आहे तो 18% आणला आणि काही असे कर आहेत ते 0%. आता करच द्यायचा नाही आपल्या देशाने त्यांना. अशा वस्तू आहेत, त्या वस्तू अमेरिकेमध्ये ज्यावेळेस जातात समुद्रमार्गी जहाजामधून, अशा कोणत्या वस्तू आहेत त्याच्यावरती कर हा 0% लागलेला आहे. खूप आनंदाची माहिती आहे. आत्ता मी प्रेस कॉन्फरन्स बघितली. पियुष गोयल आपल्या भारताचे वित्तमंत्री आहेत ते, आणि त्यांनी आज खूप मोठा संदेश दिला आहे या जगाला की भारत आणि अमेरिका हे संबंध खूप घट्ट आहेत आणि घट्टच राहतील. कुणी कितीही कुरकुड्या करतील, परंतु हे संबंध पहिल्यापासून होत आहेत आणि सगळ्यांना माहिती आहेत की मोदी आहे तो सब मुमकिन आहे. आणि आपण बघूया अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्याच्यावरती कर हा जो टॅक्स आहे तो वाढवलेला होता, तो आता 0% झाला आहे. डायमंड आपण बघतो, डायमंड ज्वेलरी ज्या असतात त्याच्यावरती जो आहे तो 0% कर हा अमेरिकेने लावलेला आहे. आता खूप आनंद झालेला आहे. तसेच औषध उत्पादने ज्या काहीतरी आपल्या ज्या भारतात ज्या फार्मा कंपनीच्या ज्या गोळ्या बनतात, प्रत्येक विविध आजारांवरती ती औषधं बनतात, ते आता ज्यावेळेस अमेरिकेत जातील त्याच्यावरती 0% टॅक्स आहे. आणि ही एक खूप मोठी अशी न्यूज आहे सगळ्या भारतासाठी. तसेच आपल्या भारतातून फोन म्हणजेच आपण जे वापरतो फोन असतील, कोणत्या वेगवेगळ्या कंपन्यांचे फोन असतील आपल्या देशामध्ये बनणारे, ते फोन जे आहेत ज्यावेळेस अमेरिकेमध्ये जातील त्याच्यावरती सुद्धा 0% कर हा लावलेला आहे अमेरिकेने. खरंच मानलं या मोदींना. बाकीच्या देशांवरती कर जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात लावलेले आहेत, परंतु भारत एक आर्थिक महासत्ता बनत आहे. सगळ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर अख्ख्या भारताला माहितीच आहेत की मोदी प्रत्येक गावागावामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांनी प्रत्येकांचे विकास कामे जे आहेत ती करत आहेत. आपला भारत जो आहे तो खूप असा उंच शिखरावरती हळूहळू चाललेला आहे. आणि तुम्ही बघितलं अमेरिका आणि आपले संबंध जे अगोदर जे बिघडलेले होते ते आता हळूहळू व्यवस्थित पूर्ण चांगले होत आहेत. खूप आनंद होतो आहे, कारण आपले आणि अमेरिकेचे संबंध खूप चांगले आहेत. डोनाल्ड ट्रम्प आपल्या भारतातसुद्धा आलेले होते. जे गुजरातमधील जे स्टेडियम आहे त्या स्टेडियमचे उद्घाटन करण्यासाठी, आणि ते केलेसुद्धा, परंतु खूप दिवस झालं ते सुद्धा आपल्या देशामध्ये आले नाहीत. संबंध हळूहळू बिघडत गेले, परंतु आता हे संबंध खूप घट्ट झालेले आहेत. आणि अमेरिकेने आता जे कर लावलेले आहेत 18% ते सुद्धा 0%वरती येणार आहेत. असे कोणते घटक आहेत ते आता 0%वरती सुद्धा येऊ शकतात.
आपल्या देशातून जो चहा कॉफीची जी सामग्री आहे, तसेच आपला काजू, बदाम, केळे, मँगो, व्हेजिटेबल सगळे जे पदार्थ आहेत, म्हणजेच मशरूम असेल, पायनॅपल असेल, पपई असेल, ॲवाकोडा असेल, किवी फळं असेल, असे सगळे जेवढे फळे आहेत, फळभाज्या आहेत व्हेजिटेबलमधल्या, त्यांच्यावरती आता थोड्या दिवसामध्येच जो कर आहे 18%, तो सुद्धा आता कमी होऊन 0% होणार आहे. खूप आनंद होतो आहे देशामध्ये. सगळीकडे आनंदाची लाट सगळ्याकडे पसरलेली आहे. आणि आता जेवढे आपले देशामधील गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल, याच्यावरती जे कर आहेत ते सुद्धा आता हळूहळू कमी व्हायला लागलेले आहेत. कारण की आता सगळ्यांना वाटत असं की हा कर लावला कशामुळे होता. अमेरिकेनं आपल्या देशावरती काय झालं, आपल्या देशाने आता तुम्ही मागे बघितलं, अमेरिकेचे आणि रशियाचे थोडेसे संबंध हे थोडेसे बिघडलेले होते. आपण रशिया या देशाकडून ऑइल खरेदी करत होतो. त्या अमेरिकेचं म्हणणं होतं की हे ऑइल तुम्ही त्यांच्याकडून खरेदी करू नका, हे ऑइल आमच्याकडून खरेदी करा. परंतु भारताने काय ऐकलं नाही आहे आणि भारताने आपल्या रशियाकडून ऑइल जे आहे ते खरेदी करण्याचा निर्णय घेतला. कारण की आपली आणि रशियाची एक खूप जुनी दोस्ती आहे आणि त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस ऑइल खरेदी करत होतो, आपल्याला वॉर्निंग दिली डोनाल्ड ट्रम्प यांनी की तुम्ही ऑइल घेणं बंद करा, नाहीतर आम्ही तुमच्यावरती जो टॅक्स आहे तो खूप लावीन. परंतु तुम्ही बघितलं, भारतानं ऐकलं नाही. परंतु भारतावरती जे टॅक्स जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात डोनाल्ड ट्रम्प यांनी लावले गेले. तरीही भारत कुठेही मागे झुकला नाही आणि झुकणारही नाही आहे. मोदींनी कितीही कर लावा, त्यांनी सांगितलं कितीही कर लावा, परंतु आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणारच आणि करतायत सुद्धा. परंतु आत्ता बघितलं, ज्यावेळेस मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये एक $500 मिलियन एवढी मोठी डील झालेली आहे, खूप मोठी डील झालेली आहे. आणि आता ती कशाची डील आहे ती कमेंट्समध्ये नक्कीच सांगा तुम्ही. परंतु ही अपडेट आपल्याला मिळते आणि खूप चांगलं वाटतं आहे. दोन्ही देशांचे जे संबंध बिघडलेले होते ते आता चांगले झालेत, सुधारले. अशीच सुधारणा झाली पाहिजे प्रत्येक देशांची आणि हे वाद जे आहेत ते बाजूला ठेवले पाहिजेत सगळ्या देशांनी. हे होता माझा व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.